हॅलो. आज आज कुठे आहे मी? मी आहे प्लांटमध्ये. ॲक्च्युली मला पहिले कॅमेरा सेटअप करावा लागेल, कारण रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू आय हॅव टू डन. आज बहुत जास्त थंडी आहे, बहुत जास्त. आजची तारीख आहे बहुतेक 29 या 29 नोव्हेंबर 2016. आता वाजले कधी सकाळचे 7:30 वाजले आहेत. बहुत जास्त थंडी आहे. तुम्हाला दिसत असेल हे सगळे धुकं वगैरे. इट्स काइंड ऑफ रिअली अमेझिंग. हिवाळ्यात सकाळ कशी एक प्रकारे माहोल असते. वेल माझ्यासाठी काही नवीन नाही या सगळ्या गोष्टी. मी रोज सकाळी येतो, रोज सकाळी थंडी वगैरे लागते, त्यावेळी मी कूलिंग टॉवरवर येतो. मी आता कूलिंग टॉवरवर आहे, इथे कूलिंग टॉवरवर येतो आणि नवीन प्रकाशाच्या किरण येण्यासाठी वाट बघतो. बट इथे एवढी थंडी आहे, बट कधी कधी येऊन जाते. इट टच माय रिअली हार्ट टू गेट इट. सांगायचं आज हे आहे, महत्वाचं आज हे आहे की आज माझ्या एकदम सकाळी डोक्यामध्ये एक स्टोरी डोक्यात आली. स्टोरी म्हणजे एक कल्पना किंवा एक जस्ट ग्लिच म्हणते ना, तशाप्रमाणे एक आलाय. व्हॉट इज दॅट? मी विचार करून आलोय की आता उद्या माझा पेपर आहे, जेईचा पेपर आहे. आणि ज्या पद्धतीने याची रिक्रुटमेंट झाली, जसं 7 नोव्हेंबरला याचं हे झालं होतं की एक्झाम फॉर्म भरण्यात आले आणि 30 तारखेला एक्झाम आहे. तर माइट बी जे रिक्रुटमेंट आहे ते करीब 31 डिसेंबरच्या अगोदरच होईल. तर मी जस्ट असा विचार करून राहिलो आहे, जस्ट एक प्रकारे कल्पना किंवा एक प्रकारे याच्यातूनच अशी स्टोरी फॉर्म झाली आहे. कोणती? तर ही असं आहे की मला समजा जर जॉब लागली, जेईची जॉब लागली मला, आणि मला मुंबईमध्ये मला भेटलं सेंटर म्हणजे मुंबईला मला ते जावं लागलं आणि 1 जानेवारीपासूनच जावं लागलं. तर माझा त्या दिवशीचा प्लॅन काय राहील? त्या दिवशी माझा म्हणजे 31 डिसेंबरचा प्लॅन काय राहील? कारण नवीन वर्षी एक नवीन जॉबची सुरुवात. बट त्यासाठी मी 31 डिसेंबरला मित्रांसोबत जो टाइम आहे तो पण मला स्पेंड करायचा आहे, कारण दॅट टाइम इज रिअली अमेझिंग. 31 डिसेंबर वन मॅन टीम सोबत आम्ही जो टाइम एन्जॉय करतो, इट्स वन ऑफ दी अमेझिंग, वन ऑफ दी क्लासिक, वन ऑफ दी ग्रेटेस्ट स्टफ. आणि त्या दिवशी आम्ही बहुत मजा करतो. बट यावेळेस 1 जानेवारीला माझं हे राहणार आहे, रिक्रुटमेंट राहणार आहे मुंबईला. आणि मला कसं 1 जानेवारीला मुंबईला पोहोचायचं आहे आणि मी 31 तारखेला न्यू इयर तर सेलिब्रेट करूच शकत नाही. बट नाही, मी माझ्या लाईफमधले जे डिसिजन आहे ते मी स्वतः घेतो. आणि मला माहिती आहे का माझ्या लाईफमध्ये सर्वात इम्पॉर्टंट थिंग्स काय, आणि हा टाईम आहे जो कोणासोबत सेलिब्रेट करायचा आहे, कोणासोबत सेलिब्रेट नाही करायचं आहे, हे ॲक्च्युली मला माहीत आहे. 31 डिसेंबरची रात्र मी रेल्वेच्या डब्यामध्ये घालू नाही शकत. तर मी 31 डिसेंबरला वन मॅन टीमसोबतच न्यू इयर एन्जॉय करीन आणि 1 तारखेला मी मुंबईला पोहोचीन सुद्धा, याची मी गॅरंटी देतो. हाऊ इज दिस हॅपनिंग? हाऊ इज दिस हॅपनिंग? 31 तारखेला मी कसं नागपूरमधून येईन. माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला, इंटरव्ह्यूमध्ये सगळं सिलेक्ट वगैरे झालं. त्यांनी बॉम्बे हायमध्ये माझी रिक्रुटमेंट केली ॲज अ जेई म्हणून. करीब 25,000 त्यांनी मला हे केले, ऑफर केले. मी ॲक्सेप्ट केला आणि
मला 1 तारखेला जॉईन व्हायचं आहे. न्यू इयरच्या सकाळीच मला तिथे जॉईन व्हायचं आहे. आणि मी काफी खुश होतो, बहुत अमेझिंग, बहुत हॅपनिंग होतो. आणि हे डिसिजन करीब 21 तारखेला झाले, 21 डिसेंबरला. तरी मी जॉब वगैरे सोडला नाही, म्हणजे इथे जॉब म्हणजे हा नागपूरचा, इथे खापरखेडाचा. तर मी कसं ठेकेदारापाशी गेलो, त्यांना मामाजी वगैरे ठेकेदारासोबत बोलले. ठेकेदारांनी 1 इयरचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे दिलं आणि सोबत त्यांनी काही पैसे पण दिले मला. एक म्हणजे त्यांनी फ्युचर लाईफसाठी त्यांनी म्हणलं का बाबू हे पैसे ठेव. त्यांनी करीब 10,000 रुपये दिले. बट मी म्हणलं नाही सर, राहू द्या सर, म्हणलं मला फक्त माझा पेमेंट देऊन द्या सर, दॅट्स इट. देन मला काही नको म्हटलं. बट ते म्हणे आमच्याकडे प्रथा आहे म्हणे, जो मुलगा आमच्याकडून एक्सपिरियन्स घेऊन कुठेतरी लागतो म्हणे, तर तिथे आम्ही काही ना काही पैसे देतो म्हणे, तो हे घेऊन जाय म्हणे. मला नाही म्हणता नाही आलं आणि त्यामुळे कसं मी पैसे घेतले प्लस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण घेतलं. मी करीब 31 तारखेलाच सगळं क्विट करून वर्धेमध्ये आलो. 31 तारखेला सकाळी 10 वाजता आल्यानंतरच वडील म्हणे की आज संध्याकाळी म्हणजे 31 तारखेला संध्याकाळी 6 वाजताची ट्रेन पकड म्हणे आणि उद्या सकाळी म्हणजे 1 जानेवारीला तू पोहोचते म्हणे. पण मी म्हणलं नाही, डेफिनेटली मला 31 तारखेची रात्र माझ्या मित्रांसोबतच सेलिब्रेट करायची आहे आणि मला मुंबईला पण जायचं आहे, तर मी फ्लाईट करीन म्हणलं. मी 31 तारखेला रात्री 3 वाजताची मुंबईची फ्लाईट आहे, नागपूर टू मुंबई, तर मी फ्लाईटने जाईन. वडील म्हणे नाही म्हणे, नाही म्हणे, नाही म्हणे. बट मी वडिलांना कन्व्हिन्स केलं का माझ्या जे एवढा इम्पॉर्टंट टाईम आहे आणि एवढा इम्पॉर्टंट टाईमच्या वेळेस मला माझ्या मित्रांची मला आता खूप जास्त गरज आहे. ॲटलिस्ट या लास्ट टाईमला तरी मी त्यांच्यासोबत काही मोमेंट स्पेंड करावं असं मला वाटते. त्यामुळे प्लीज मला कळू द्या. आणि फादर पण कन्व्हिन्स झाले. मी ॲक्च्युली फ्लाईटची तिकीट ऑलरेडी काढली होती आणि मामाजीला पण अगोदर सांगितलं होतं. मामाजी ऑलरेडी मुंबईलाच होते, कारण त्यांच्या ते ऑफिशियल त्याच्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं होतं अगोदरपासूनच. ते करीब 28 तारखेलाच गेले होते. तर मी 31 तारखेला सगळ्यांसोबत मस्त पार्टी एन्जॉय केली, कोणालाच काही सांगितलं नाही. बट तसं एकदम मग शेवटी 10 वाजता नाही का असं एक प्रकारे सुबोध म्हणे आता रेझोल्युशन काय म्हणे तुझं म्हणे, म्हणजे एक प्रकारे व्हिडिओग्राफी केली आणि नवीन वर्षाचं नवीन रेझोल्युशन काय आहे प्रत्येकांना विचारण्यात आलं. तर माझी पण बारी आली आणि मी पण सांगितलं माझं रेझोल्युशन काय आहे. तर मी सांगितलं की माझा जॉब लागली आहे आणि उद्यापासून मला जायचं आहे. आणि जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा नाही का सगळेजण आश्चर्यचकित झाले. बेटा तुला जॉब लागली केव्हा, रिक्रुटमेंट झालं, जेई क्रॅक केली तू, खूप सारे क्वेश्चन्स मला विचारण्यात आले वगैरे वगैरे, तुला कुठे काम करावं लागत आहे. मग म्हणलं मला बॉम्बेला जावं लागत आहे, म्हणलं उद्यापासूनच रिक्रुटेड आहे म्हणलं. आणि इथे राहायची वगैरे सोय मला क्वार्टर वगैरे भेटला आहे म्हणलं. सगळं वगैरे सांगितलं त्यांना. आणि आम्ही मग नाही का नंतर हे करीब ही गोष्ट 10 वाजता रिव्हील झाली आणि मग माझ्यापाशी नाही का 2 घंटे होते करीब, म्हणजे 12:30 वाजता मला जायचं होतं. अनुराग भाऊ गाडी घेऊन येणार होते नागपूरला जाण्यासाठी. तर कसं 12:30 म्हणजे आपल्यापाशी 12 म्हणजे करीब 2 घंटे होते. आणि या 2 घंट्यातच मी या लोकांसोबत, वन मॅन टीमसोबत, प्रत्येकांसोबत खूप चांगल्याने एन्जॉय केला, बहुत चांगल्याने सगळ्यांसोबत हसून मिळून राहिलो. इट्स अ रिअली अमेझिंग टाईम, इट्स रिअली अमेझिंग ग्रेट टाईम. कारण हाच एक वेळ डिसाईड करते का आपण कोण आहे, काय आहे आणि आपल्याला काय अचीव करायचं आहे. बट या अचिव्हमेंटमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे आणि या सर्वात महत्त्वाचे पीपल्स काय आपल्या लाईफमध्ये, आणि याला नेहमी होल्ड करून ठेवायचं, याला कुठेतरी पकडून ठेवायचं, याला सोडून द्यायचं नाही. आपल्या लाईफमध्ये खूप सारे अचिव्हमेंट्स आहे, खूप सारे बिग ड्रीम्स आहे आणि आपण त्याला अचीव करणारच आहे. वन डे आपण त्याला अचीव करणारच आहे. बट कधी ना कधी आपल्याला एक प्रकारे पॉज घ्यावा लागतो आणि कधी ना कधी आपल्याला अशा लोकांबद्दल विचार करावा लागतो जे लोक आपल्याला आपली लाईफ, आपला जो दिवस आहे तो बिकम रिअली बेटर, रिअली अमेझिंग बनवतो. तर अशा लोकांचा विचार करूनच आपण काही ना काहीतरी डिसिजन घेतो आणि ते खूप प्रॉपर डिसिजन आहे. आणि ॲक्च्युली मी त्या दिवशी 31 तारखेला
न्यू इयरचं सेलिब्रेट केला, बट एक प्रकारे नाही का सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारे रेझोल्युशन तयार करून दिलाय राव. एक प्रकारे कोणतं रेझोल्युशन, कारण नाही का इट्स जस्ट एव्हरीवन जस्ट बीन जेलस ऑफ माय, म्हणजे मी मुंबईला चाललो आहे. एक प्रकारे कसं जेलस तर नव्हते, एक प्रकारे सगळेजण हसून राहिले होते, पण सगळ्या जणांनी आपल्या मनात काही ना काहीतरी विचार केला होता की त्यांना काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये अचिव्हमेंट करायचं आहे, ॲटलिस्ट या वर्षी तरी. 2017 त्यांना आपल्या लाईफमध्ये खूप अचीव करायचं आहे हे त्यांनी डिसाईड केलं होतं. त्या दिवशी 31 तारखेला आम्ही जेव्हा पार्टी करत होतो सगळेजण, आणि मग जेव्हा आम्ही सगळे पार्टी वगैरे केली, केक वगैरे कापला, आम्ही थँक्यू वगैरे म्हणलं, आणि त्याच्यानंतर मग मी घरी गेलो. त्याच्यानंतरही मित्र आले सी ऑफ करण्यासाठी, सोबत आई वगैरे होती, बहीण वगैरे होती, अनुराग भाऊ वगैरे त्यांनी गाडी घेऊन आले होते. तर बहुत हॅपनिंग मोमेंट होता राव. आई रडत होती वगैरे, म्हणत होती का नेहमी फोन करायचा वगैरे वगैरे मित्रांसोबत, बट मी तो टाइम नाही का इग्नोर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम जस्ट लेट इट गो म्हणलं, जाऊ दे म्हणलं, प्लीज यांना आपण इम्पॉर्टन्स नाही देऊ म्हणलं. व्हाय मी यांना असं काऊन म्हणलं, व्हाय. एक प्रकारे फिलिंग्स असते, एक प्रकारे अटॅचमेंट असते. जर आपण नाही का कोण्या व्यक्तीला लाईक करत असतो आणि नंतर अचानक आपल्याला टाइम असा येते की आपण त्यांना सोडून द्यावं लागते, तर आपण त्याला सोडू देऊ शकत नाही. आणि होल जर्नीमध्ये आपल्याला एक प्रकारे कुठेतरी खटकते का आपण काही ना काहीतरी रॉंग केलं आहे. आपण आपल्या लव्हिंग पर्सनला सोडून कुठेतरी अशा ठिकाणी आलो आहे जिथे आपल्याला नाही उशा वाटत आहे, किंवा असं नाही उशा वाटत आहे, म्हणजे एक प्रकारे म्हणजे ॲज कम्पेअर टू दोज पीपल हॅव टू बी इम्पॉर्टंट फॉर दॅट प्लेस. सो ते एक प्रकारे कसं अटॅचमेंट होते. जस्ट लाईक विशाल सोबत झालं होतं जेव्हा नाही का तो पुण्याला गेला होता, आणि पुण्याला जायच्या वेळेस सगळ्या जणांनी, त्याची आई, त्याचे मित्र वगैरे, तो ॲक्च्युली रडला आणि तो वापस येतो म्हणून सुद्धा म्हणाला होता, बट त्याने स्वतःला कव्हर अप केलं. बट मी स्वतःला असं कव्हर अप करू शकणार नाही, कारण एवढे लव्हिंग पर्सन माझ्या अराउंड असेल तर आय विल प्रॉपरली गेट होल्ड टू माय सेल्फ अँड दॅट वोंट बी हॅपन. तर त्यामुळे मी माझ्या आईवर आणि मित्रांवर जास्त लक्ष नाही दिलं आणि लवकरात लवकर तिथून निघण्याचा प्रयत्न केला. व्हाय, कारण हे माझ्यासाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट होत असते. कारण इमोशनल मुवमेंट जेव्हा एक प्रकारे अटॅच झाले आपण काहीच करू शकत नाही. वी कॅन डू एनिथिंग. आणि हाच एक प्रकारे सीन आठवला, आणि या सीनवरून नाही का मला एक प्रकारे स्टोरी फॉर्मेशन झाली. या स्टोरीचं नाव मी अजूनपर्यंत डिसाईड केलं नाही, बट या फिल्ममध्ये कसं आहे, या फिल्ममध्ये मला या स्टोरीवर एक प्रकारे फिल्म बनवायची आहे. त्या स्टोरीवर फिल्म कशी काय बनवू शकते राम. फिल्म एक प्रकारे नाही का रिप्रेझेंट करते का प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन होते, काही ना काहीतरी अमेझिंग होते. व्हाय, बिकॉज दे हॅव टू बी अ रेझोल्युशन. बट आपल्या या स्टेटमध्ये आपण एवढ्या अर्बन एरियामध्ये राहत नाही. आपण जस्ट बिकम रिअली नॉर्मल पर्सन टू हॅव अ रिअली नॉर्मल ड्रीम. आणि प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी अचिव्हमेंट करणे हे प्रत्येकांचं काही धैर्य वगैरे नसते. आणि हे रेझोल्युशन करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण एक प्रकारे आपला ट्रॅकलिस्ट बनते का, आपल्याला ट्रॅकलिस्ट म्हणजे एक प्रकारे रेकॉर्ड बनते का आपल्याला स्वतःला या वर्षी काय करायचं आहे राव. मी प्रत्येक वर्षी रेझोल्युशन करतो आणि प्रत्येक वर्षी रेझोल्युशनमध्ये माझं सेमच असते का मी या वर्षी 31 डिसेंबरला मुंबईला सेलिब्रेट करीन. इट वुड हॅपन 2014 2015 2000 करीब 3-4 वर्षापासून मी हेच रेझोल्युशन करत आहे. आणि याच्या अगोदर पण एक रेझोल्युशन केलं होतं आर्टिफॅक्ट एपिसोड, जे की बहुत इम्पॉर्टंट आहे, आणि मी आर्टिफॅक्ट एपिसोड करून पण राहिलो. इट्स रिअली ग्रेट, इट्स रिअली ऑसम. बट अजून एक गोष्ट म्हणजे सांगायची अशी आहे की हेच रेझोल्युशन आपल्याला रेप्रेझेंट करते का आपल्याला काय करायचं आणि का नाही करायचं. सो आणि मला वाटते की हे जे मोमेंट आहे, हा जो मोमेंट मी असा डिस्क्राईब केला आहे एक प्रकारे, आणि हू नोज इट वुड बी हॅपन ऑर नॉट. आणि झालाच तर माझ्यासाठी मी खूप ऑनर राहील की ज्याप्रमाणे मी थिंक केलं आणि ज्याप्रमाणे मी विचार केला आणि त्याचप्रमाणे बिलकुल ॲज इट इज झालं, जस्ट लाईक दॅट. मी किती प्राऊड फील करेन स्वतःवर आणि मी किती थँक्सफुल म्हणेन माझ्या डेस्टिनीला की मी ज्याप्रमाणे डिसाईड केलं, इट जस्ट लाईक दॅट हॅपन. बट डेस्टिनी इज ऑलवेज नॉट अ गुड. प्रत्येकांना सारखीच असते असं बिलकुल नाही आहे, ऑफकोर्स नॉट. कधी कधी आपल्याला अशा काही गोष्टी, अशा काही डिसिजन, अशा काही थिंग्स कराव्या लागतात जे आपल्याला लाईक
आपल्याला आवडत नसतात, बट नाही का ते आपल्याला कराव्या लागतात. काही याच्यामागे रिझन वगैरे नसते. आणि यासाठी सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की या फिल्ममध्ये एक प्रकारे कसं आहे, जेलसी आहे, एक प्रकारे राग आहे, एक प्रकारे सेलिब्रेशन आहे प्रत्येक वर्षीचा, बट एक प्रकारे एक प्रॉमिस सुद्धा आहे का या वर्षी आपल्याला जॉईनिंग व्हायचं आहे. आणि या फिल्ममध्ये मला ह्याच गोष्टी रेप्रेझेंट करायचं आहे. या गोष्टीमध्ये, या फिल्ममध्ये जास्त ॲक्शन नाही, या फिल्ममध्ये खूप जास्त एंटरटेन नाही, बट अशा काही गोष्टी मला रेप्रेझेंट करायच्या आहे ज्या गोष्टी नाही का रिअली हार्ट टचिंग आहे, स्वतःला बाउंड करते कुठेतरी. आणि इट्स रिअली ग्रेट, इट्स मोर दॅन ऑसम. आणि मला हाच टॉपिक एक प्रकारे रेप्रेझेंट करायचा आहे. हू नोज, माझी मूवी इज वन ऑफ दी अमेझिंग राईंग, ज्या हे मी नेहमीच विचार करतो. बट एक प्रकारे स्टार्टिंग पॉईंट आहे. आपण बायनरी वूडची सुरुवात पण अशाच पद्धतीनं सुरू केली होती. एक प्रकारे नॉर्मल स्टोरी लाईन होती आणि या नॉर्मल स्टोरी लाईन सोबत एक प्रकारे बाउंड केलं होतं की आपण whatever it happens to them, whatever it not happens to them, it just glitch. आणि मी एक प्रकारे नाही का माझ्या डेस्टिनीला एक प्रकारे थँक्सफुल म्हणतो का मला इथपर्यंत आणलं. आणि अजून पण मी इथून माझ्या डेस्टिनीला अजून मागण्याचा मी प्रयत्न सुद्धा करत आहो की मला मुंबईमध्ये जॉईनिंग हो, जे की मी एक प्रकारे वन ऑफ दी अमेझिंग आणि ऑसम मोमेंट मी माझ्या लाईफमध्ये रिअलाइज करीन, म्हणजे गेन करण्याचा प्रयत्न करीन. ॲज अ फिल्म इंडस्ट्री, ॲज अ फिल्म स्कूल, ॲज अ ड्रामा स्कूल, आय हॅव टू बी गो देअर. अँड दॅट इज इट. उद्या माझा पेपर आहे, JEEचा पेपर आहे. खास जास्त काही अभ्यास वगैरे नाही झाला, बट ॲक्च्युली मी स्मार्ट स्टडी करत आहे. सो आय कॅन मेक इट. माझा मोबाईल हलवून राहिला. सो दॅट्स सो इज इट. दिस इज द एंड. दिस इज द क्विट. थँक्यू.